हॅलो स्टुडंट्स, आपण बॅक लेक्चरमध्ये सेकंड चॅप्टर जे आहे प्लांट्स स्ट्रक्चर अँड फंक्शन, वनस्पती त्यांची रचना आणि कार्य हे आपण सुरू केलेले होते. बरोबर. त्यामधील आपण रेडिकल, प्रमूल म्हणजे जसे की त्यांचे आदिमूळ असणार आहे, टॅपरूट, सोटमूळ, त्याचे जे टॅपरूटचे जे काही बाकीचे जे काही उपअवयव असतात त्याबद्दल देखील आपण माहिती घेतली. दुसरा जो प्रकार होता रूट्समधील फायबर्स रूट्स, जसे की कांद्याची असतात, मुळ्यांची मुळे असतात, गाजर, त्याबद्दल आपण माहिती घेतली होती. त्यामधील आपला पेज नंबर 10वरील थर्ड पॉईंट चालू आहे. ओके, तर तो थर्ड पॉईंट आपण आता पाहूया. सो द सीड्स ऑफ प्लांट्स लाईक मस्टर्ड, सोरगॅम means jar, maize, corn, pea, coriander, etc. It an earthen pot. Cultivate the plants of 8 days. Once the plant grows 15 to 20 cm high, uproot them carefully while the soil is moist and put them gently in a large conical flask containing water. बरंच मोठा पॅसेज आहे तसा, तर आपण त्याला थोडंसं ब्रेक करून घेऊ आपण तो पॅसेज पूर्ण घेण्यापेक्षा, हे की नाही. पहा आता तिसरा जो पॉईंट आहे, काय पॉईंट आहे पहा. सो द सीड्स म्हणजे एक कुंडी तुम्हाला घ्यायची आहे ज्यामध्ये बऱ्यापैकी माती तुम्हाला टाकायची आहे, आणि त्या कुंडीमध्ये काय करायचं आहे पहा तुम्हाला. मस्टर्ड म्हणजे काय तर मोहरी, सोरगम मीन्स जॉर, जॉर म्हणजेच काय ज्वारीचे दाणे, मेज म्हणजे तर मक्का, कॉर्न, आणि पी म्हणजे काय तर धने, आणि म्हणजे कोरिएंडर म्हणजे काय, धने म्हणजे काय कोथिंबीर जे असते. आता कोथिंबीर कशापासून तयार होते, धन्यांपासूनच ती तयार होत असते. असे जे दाणे जे तुम्हाला त्याच्यामध्ये काय करायचे, पेरायची म्हणजे काय, जमीन खालीवर करून तुम्हाला ती त्याच्यामध्ये मिसळायची ते मातीमध्ये. ओके, जमिनीत नाही तर सॉरी कुंडीतील मातीमध्ये ती काय करायची, खालीवर करायची म्हणजे मिसळायची, पेरल्यासारखी ती मिसळली पाहिजे, मातीमध्ये ती भिनली पाहिजे. ओके, त्यानंतर मग काय करायचं आहे तुम्हाला, आतम पॉट म्हणजे काय, मातीची कुंडी जशी की. तर मग त्यानंतर तुम्हाला 8 दिवस जे आता कल्टिवेट म्हणजे काय, 8 दिवस तुम्हाला तिथं त्यांची वाट पाहायची आहे. कल्टिवेट म्हणजे त्यांचं रूपांतर होण्यामध्ये. तर म्हणजे काही जी त्याच्यामधील जी काही वनस्पती असणार आहेत, म्हणजे आता त्यांची जी उंची जी असणार आहे म्हणजे 15 ते 20 सेंटीमीटर ती उंच वाढणार आहेत. म्हणजे आता 15 ते 20 सेंटीमीटर म्हणजे काय, कमीत कमी आपली जी वीट असते पहा, घर बांधण्यासाठी आपण जी वीट वापरतो तेवढी उंची झाल्यानंतर मग काय, आपण ती माती ओली असताना म्हणजे थोडंसं मातीमध्ये त्या पाणी टाकायचं आहे, आणि ती मूळ सहित आपल्याला काय अलगद अशी ती उपटायची आहे, जेणेकरून त्याचं जे काही टॅप रूट जे असणार आहे ते तिथं खोडलं गेलं नाही पाहिजे, त्याला काही इजा व्हायला नको, किंवा हळूच ते आपल्याला तिथून उपटायचं आहे. ओके, नंतर उपटल्यानंतर काय करायचं आहे पहा. उपटल्यानंतर मग आपल्याला दुसऱ्या ठिकाणी ते दुसऱ्या ठिकाणी म्हणजे काय, मग आपल्याला एका शंकुपात्रामध्ये ठेवायचं आहे, म्हणजे काचेच्या एका मोठ्या शंकुपात्रामध्ये आपल्याला ते ठेवायचं आहे. कोनिका फ्लास्क म्हणजे काय, शंकुपात्र. आता पाण्याने भरलेलं काचेचं मोठं शंकुपात्र म्हणजे काय, शंकुपात्र आपलं नसळ असतं पहा, ज्याने आपण रॉकेल वगैरे मोजतो, त्या टाईपमध्ये एक शंकुपात्र घ्यायचं आहे की ज्याच्यामध्ये पाणी असणार आहे. ओके, काचेचं म्हटलं त्यांनी का, तर ते कारण ट्रान्सपरंट असतं ते म्हणून. आणि ती मोठ्या काचेच्या भरलेल्या शंकुपात्रामध्ये ती मुळं जी आहे त्यांना काही इजा नाही झाली पाहिजे, आणि त्याच्यामध्ये जर टाकली तर मग त्यांची जी मुळांवरची जी माती ती काय होते, निघून जात असते. नेक्स्ट, द सॉईल विल गेट वॉश ऑफ विदाउट ॲनी हार्म टू द रूट्स म्हणजे काय, त्या मुळांना जी माती काही लटकलेली असते, म्हणजे ज्यावेळेस आपण त्या पाण्यामध्ये ठेवू त्यावेळेस ती माती आपोआप निघून जाईल, आणि मुळांनासुद्धा काही इजा होणार नाही. ऑब्झर्व द रूट्स केअरफुली टू सी विच प्लांट्स हॅव टॅप रूट्स अँड विच वन्स हॅव फायबर्स रूट. मग आता यामधून तुम्ही निरीक्षण करायचं आहे, म्हणजे आता आपण काय काय टाकलं त्यामध्ये, मोहरी, काय टाकलं जसं की वाटाणा, मोहरी, ज्वारी, मक्का, धने हे सर्व आपण टाकलं होतं. पण टाकल्यानंतर आपण ती मिक्स करून टाकले होते ना, तर मग आपण ज्यावेळेस ती रोपं उपटणार आहे तर मग त्यामध्ये सुद्धा काय सर्व प्रकारची झाडं ती येणार आहे. एकाच प्रकारची झाडं येणार आहेत का, नाही. तर मग ज्यावेळेस ती स्वच्छ होऊन जाईल, ज्यावेळेस त्याची माती निघून जाईल, त्याचं तुम्हाला एकदम काळजीपूर्वक निरीक्षण तुम्हाला त्या मुळांचं करायचं आहे. आणि त्यामधून मग तुम्ही की टॅपरूट्स कोणते आहेत, म्हणजे टॅपरूट्स म्हणजे कोणते, मग आपले सोटमूळ कोणते आहेत, आणि फायबर्स रूट म्हणजे तंतुमय मुळे कोणते आहेत, हे तुम्ही स्वतः तिथे ऑब्झर्व करू शकता.
ओके, सोपं आहे ना. वाटाण्याचं कोणतं असणार आहे, टॅप की फायबर? आता तो अंदाज तुम्ही लावायचा आहे. आता टॅप रूट इथे आपल्याला बाजूला फिग असतं त्यांनी दाखवलेल्याच होत्या. टॅप रूट कसं असणार आहे आणि फायबर सूट कसं असणार आहे. फायबर सूट कसं असतं, व्हाईट कलरचं आणि एकदम नाजूक आणि पातळ टाईपमध्ये. आणि टॅप रूट कसं असतं, थोडंसं कठीण टाईपमध्ये. आणि त्याची संरचना पण कशी असते. ओके, याआधी आपलं ते झालेलंच आहे तसं. सो नेक्स्ट पॅसेज आपण पाहूया आता. Plants like maize, sugarcane, sorghum have two types of roots. Some roots are underground whereas some grow from the stem just above the soil. मग आता मक्का, ऊस आणि ज्वारी ही जी काही पिकं असतात, ही जी काही वनस्पती किंवा ही जी काही झाडे असतात, प्लांट्स असतात, वनस्पती असतात, तर यांची जमिनीत वाढणारी जी मुळं असतात ती काय जमिनीच्या म्हणजे जमिनीच्या लगतच त्यांचे जे खोड तिथं तयार झालेले असतात आणि खोडांपासूनच ते त्यांची जी मूळ आहेत ती जमिनीखाली जात असतात. मग त्यांनाच काय म्हटलं आता, जसं की मग द लेटर आर कॉल्ड ॲडव्हान्शियस रूट्स. काय ॲडव्हान्टियस रूट्स असं त्यांना म्हणलं जातं. ॲडव्हान्स किंवा ॲडव्हान्टियस म्हणजे ॲडव्हान्स म्हणजे काय, तर ॲडव्हान्स म्हणून म्हणजे आगंतुक, म्हणजे आपल्याला ज्याची गरज नाही आहे आगाऊमध्ये अशी. ॲडव्हान्टेटिव्ह म्हणजे काय, मग आगंतुक की जी जास्त असणार आहे. म्हणजे कसं, आधी ते बाजूला पहा दाखवलेलं आहेच त्यांनी, मेश स्टार. काय दाखवलं त्यांनी, मेश स्टार. आता मक्याचं जे मूळ असतं तर तुम्ही कधी पाहिलेलं आहे का, मक्का वनस्पतीचं मूळ ते जमिनीच्या वर देखील असतं. म्हणजे जमिनीच्या वर काही प्रमाणात असतं आणि बाकीचं मूळ कशा असतं, ते जमिनीखाली असतं. मग आता जमिनीच्या वर जे काही थोड्या प्रमाणात जे असतं, दिसतं आहे जमिनीच्या वर. आता हे जे काळं दिसतं आहे हे सर्व काय जमीन आहे. जमिनीच्या वर ते काही प्रमाणात असतं. मग त्यालाच काय म्हटलं आता, आगंतुक मूळ, की जे खोडाला चिटकलेलं असतं आणि जमिनीच्या वर असतं. म्हणजे हेच मूळ जमिनीच्या खाली असतं पण ते ॲडव्हान्समध्ये असतं एक प्रकारे. ओके, ते पाण्यामुळे म्हणा किंवा त्याच्यातले जे नायट्रोजनचं जे काही प्रमाण जास्त असतं त्यामुळे ते बाहेर थोडं उघडं पडलेलं असतं. ओके, त्यामागे थोडी सायंटिफिक दुसरे पण बरेचसे काही रिझन्स आहेत. सो मग त्यांना काय म्हटलं आता, की ॲडव्हान्टियस रूट्स म्हणजे आगंतुकमुळे त्यांना म्हटले जातं. जसं आपण मक्याचं उदाहरण पाहिलं इथे. नेक्स्ट, बिसाइड्स द नॉर्मल फंक्शन्स लाईक ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स, अँकरिंग अँड सपोर्टिंग द प्लांट्स, फ्रूट्स परफॉर्म सम अदर फंक्शन्स टू. मग आता ही जी आगंतुक मुळं असतात, तुम्हाला आधी सांगितलं मी, ती काय करतात, माती घट्ट धरून ठेवतात. म्हणजे ते झाड जे आहे ते पक्क तिथं मजबूत रोवलं जावं म्हणून ते काय करतात, जमिनीतली माती म्हणा किंवा पाणी, खनिज, क्षार हे सर्व ते काय करतात, शोषून घेतात, हे आगंतुक मुळं. आणि ते एक प्रकारे झाडांना आधार देण्याचं सुद्धा ते काम करत असतात. म्हणजे अशी वेगवेगळ्या पद्धतीची कामं या मुळांना करावी लागतात. तर आपण म्हणू की अरे हे तर ॲडव्हान्स आहे, तर काही कामाचं नाही, पण ते बरेच कामं ती करत असतात. म्हणजे जमिनीच्या खाली जी मुळं आहे त्यांचंच काम हे जमिनीच्या वरती असणारे मुळंसुद्धा करत असतात. रूट्स शो सम मॉडिफिकेशन टू परफॉर्म these additional functions. Some examples of such modified roots are aerial roots, stilt roots, runners, breathing roots, pneumatophorus etc. आता मग ही जी आगंतुक मुळं आहेत, मग आता यांच्यामध्ये काही बदलामुळं जी मुळं आहेत ती थोडीशी चेंज होत असतात. म्हणजे काय, त्यांच्यामध्ये काही बदल होतात आणि ती मुळं नंतर चेंज होतात. मग ती जी चेंज झालेली जी मुळं असतात त्यांनाच मॉडिफाईड रूट्स असं म्हटलं जातं. म्हणजे काय, रूपांतरित मुळे असं म्हटलं जातं. म्हणजे तीच मुळं जी व्हाईट कलरची मुळं जी नंतर पुढे चालून लाल दिसायला लागतात किंवा काळसर ते दिसायला लागतात किंवा चॉकलेटी कलरमध्ये, तर मग हे जे चेंज जे झाले आहेत मग त्यांना रूपांतरित मुळं असं म्हटलं जातं. आता तसं जर मेन पाहिलं आपण तर एरियल रूट्स म्हणजे काय, हवाई मुळं किंवा स्टिल्ट रूट्स. स्टिल्ट म्हणजे काय, आधार मुळं, रनर्स किंवा धावती मुळं, ब्रीथिंग रूट्स म्हणजे जे श्वसन मुळं जे असतात. असे वेगवेगळ्या पद्धतीने मुळांचे प्रकार पडतात. म्हणजे काय, मुळे काय नुसते खाली एकाच पद्धतीने नाही वाढतात, तर आगंतुकमुळे, रूपांतरितमुळे, हवाईमुळे, आधारमुळे, धावतीमुळे, श्वसनमुळे असे बरेचसे प्रकारसुद्धा मुळांमध्ये आहेत. ओके, आता ब्रीथिंग रूट्स म्हणजे काय, जसं की न्यूमेटोफोरस असं त्याचं नाव आहे. 4th नंबरमध्ये काय दिलं आहे पहा त्यांनी,
टेक सम वॉटर इन अ स्मॉल ग्लास जार, पुट अ plantlet in it in such a way that its roots are deep in the water. Mark the water level on the jar and add 5 million oil to the water. Record the water level on the next day. आता तुम्हाला काय करायचं आहे, काचेच्या एका लहान बरणीमध्ये पाणी भरून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक रोपटं तुम्हाला ठेवायचं आहे. बाजूला इथे पिक्चरमध्ये दाखवलेलंच आहे त्यांनी. काय, काचेच्या एका लहान बरणीत आपण पाणी भरून घेतलं समजा आणि त्यामध्ये एक रोपटं जे मुळासहित टाकायचं आहे आणि ते रोपटं अशा पद्धतीने पाण्यामध्ये बुडवायचं आहे की त्याची मुळं काय पाण्यामध्ये पूर्णतः असणार. पहिलं जे रोपटं दिसतंय काय, पहिलं जे काही रोपटं आहे त्याचं जे मूळ आहे ते सर्व पाण्यामध्ये बुडालेलं आहे आणि दुसरं जे रोपटं आहे त्याचं जे मूळ आहे ते थोडंसं अर्धं तरी वर आहे. ओके, आता त्यानंतर मग तुम्हाला पाण्याची पातळी जी आहे तिथं खून करायची, म्हणजे पाणी किती होतं. तर मग आता त्यानंतर त्यावर काय करायचं, तुम्हाला 5 मिली काय करायचं आहे, तेल टाकायचं. आता तेल म्हणजे कोणतं, आपलं जे गोड तेल असणार आहे, रिफाईंड ऑइल किंवा जे आपलं एडिबल ऑइल जे असणार ते तुम्हाला 5 मिली टाकायचं आहे, म्हणजे एक पळी समजा थोडक्यात. आणि दुसऱ्या दिवशी पाण्याच्या पातळीची नोंद तुम्हाला करायची आहे. तर मग आता पहा तिथे काय झालं आहे, सुरुवातीला ज्यावेळेस आपण झाड टाकलं तिथे काय झालं होतं, जसं की मूळ काय पाण्याच्या खाली होतं बरोबर, पण मग दुसऱ्या पिक्चरमध्ये पहा मूळ जे ते वर आलेलं आहे. काय झालेलं आहे, मूळ तिथे वर आलेलं आहे. तर असं का झालं याची तुम्हाला वर्गामध्ये चर्चा करायची आहे. तर काय झालं असेल, वॉटर लेवल म्हणजे पाण्याची पातळी काय झालं असेल बरं, तिथे पाणी कुठे गायब झालं. आधी ते वॉटर लेवल पहा किती वर होतं, इथे पाणी खाली आलेलं आहे, झाड पण टवटवीत दिसतं आहे. मग असं काय झालं, थोडक्यात आपण काय सांगू शकतो आहे, द रूट्स ॲब्झॉर्ब द वॉटर, म्हणजे त्या मुळांनी जे आहे तिथं पाणी काय केलेलं आहे, शोषून घेतलेलं आहे, असं आपण तिथे म्हणू शकतो. आता यूज युअर ब्रेन पॉवर, असल ब्रेन तर वापरा पॉवर, आहे की नाही. पहा त्यामधील फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट वुड हॅव हॅपन इफ प्लांट्स लाईक टॅमरिन, बनाना अँड मँगो हॅड फायब्रस रूट्स. आता टॅमरिन म्हणजे काय, चिंच, बॅनॅन म्हणजे काय, जसं की वड, आणि मँगो म्हणजे आंबा. आता चिंच, वड, आंबा यांची जर तंतुमय मुळं असते तर काय झाले असते, म्हणजे फायब्रस रूट्स म्हणजे तंतुमय मुळं जर असते या झाडांची तर काय झाले असते, कोणीही त्यांना उपटून फेकलं असतं किंवा वादळ आलं असतं किंवा काही पाऊस पडला असतं, ती काय लगेच उन्मळून पडली असते जर त्यांची जर टॅप रूट्स नसते तर, आहे की नाही. आणि जर फायबर रूट्स असते तर ते टिकले असतात का, नाही, ती जमिनीशी संलग्न राहिले नसते. सेकंड, व्हॉट विल हॅपन इफ द रूट्स टिप इज इंजर्ड, किंवा ह्या मुळांच्या टोकांना जर इजा झाली, म्हणजे मुळांचं टोकून तर आपलं जे मुळाग्र खालचा जो एकदम बारीक पॉईंट असतो त्याला जर काही दुखापत झाली किंवा ते जर खराब झालं तर काय होईल, पूर्णचे पूर्ण झाड सुकून जाऊ शकते किंवा वाळून जाऊ शकते, असा आन्सरमध्ये लिहिणारा. ओके, सो थर्ड क्वेश्चन, विच टाईप ऑफ रूट्स डू द फेन्युग्रीक, स्पिनॅच अँड ओनियन प्लांट्स हॅव. आता फेन्युग्रीक म्हणजे काय, मेथी, स्पिंच म्हणजे पालक, ओनियन म्हणजे कांदा. आता ही जी वनस्पती आहेत त्यांची मुळे कोणत्या प्रकारची असतात, उपटून पाहिली कधी, मेथी, पालक किंवा कांदा, ऑब्वियसली कोणत्या प्रकारची असतात, ती फायबरस रूट्स असतात, तंतुमय मुळं, म्हणून ती इझिली ती उपटली जात असतात. काय, जी इझिली उपटली जातात ती फायबरस रूट्स असतात, म्हणजे काय, तंतुमय मुळे. आणि जी इझिली उपटले जाऊ शकत नाही किंवा उपटलीच जाऊ शकत नाही ती कोणती असतात, टॅप रूट्स म्हणजे सोडणे. आता डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का, तर पाहूया. रूट्स इमर्जिंग फ्रॉम द ट्रंक अँड ब्रांचेस ऑफ अ बनाना ट्री ग्रो टॉवर्ड्स द सॉइल. दिस रूट्स आर कॉल्ड प्रॉप. मग आता वडाचा आपण खोड पाहिलेलं आहेत का तुम्ही, वडाच्या खोडावर कधी पण फुटलेली जी मुळं असतात ती जमिनीच्या दिशेने वाढतात, म्हणजे बऱ्याच वेळा त्याला आपण पारंब्या म्हणतो. काय म्हणतो, पारंब्या. म्हणजे ज्यांना आपण असं वडाचं झाड पाहिलेलं आहे तुम्ही, त्यांना खाली असं दोरीसारखं जे खाली लोंबत असतं ना, ते पिक्चरमध्ये त्यांनी दाखवलेलं आहे. खाली जे काही लोंबतं असतं की ज्यांना आपण झोकासुद्धा घेऊ शकतो, तुटत नाही इतकं ते मजबूत असतं, तर ती काय असतं, एक प्रकारे वडाच्या खोडावर फुटलेली ती त्यांची मुळंच असतात ते, आणि त्या मुळांनाच आपण पारंब्या असं म्हणत असतो. काय म्हणतात त्यांना,
प्रॉप रूट्स म्हणजेच काय मग पारंब्या. व्हॉट कुड बी द यूज ऑफ दिस प्रॉप रूट्स. मग आता ह्या पारंब्यांचा उपयोग काय होत असेल बरं. हो, इन द बिगिनिंग द बनियन ट्री हॅज व्हेरी फ्यू प्रॉप रूट्स बट लेटर ऑन देअर नंबर इन्क्रीजेस सो मच दॅट इट ॲपियर्स लाईक अ स्मॉल फॉरेस्ट. आता वटवृक्ष म्हणजे आता वट जे झाड आहे ते वटवृक्ष म्हणजे खूपच मोठ्या वृक्षामध्ये ते असतं म्हणून त्याला वटवृक्ष म्हटलं जातं. ते सुरुवातीच्या काळात म्हणजे ज्यावेळेस ते लहान असतं वडाचं झाड त्यावेळेस त्याचे ज्या पारंब्या असतात ती कशी म्हणजे मोजक्या असतात, थोड्याच असतात. मग नंतर कालांतराने ह्या ज्या पारंब्या आहेत त्यांची जी मुळं आहेत त्यांची संख्या वाढत चालते. जसं जसं झाड मोठं होत चालतं तसं त्यांच्या पारंब्यांची मुळांची संख्या वाढत चालते. पण थोडक्यात तिथे एक छोटंसं जंगल असते तर वडाच्या झाडाखाली तयार होत असते. तुम्ही जर जंगलातली किंवा मोकळ्या झाडातली जर वडाची झाडं पाहिली तर ते एक छोटंसं जंगलच तुम्हाला तिथे वाटेल ते. नेक्स्ट, इन कोलकाता अ 250 years old banyan tree in the Indian Botanical Garden covers a very large area. It is supported by thousands of prop roots. Is there any such tree in your neighborhood? आता कोलकात्याला कोलकाता जे आहे तिथं एक इंडियन बॉटॅनिकल गार्डन म्हणून एक गार्डन आहे. इंडियन बॉटॅनिकल गार्डन त्या गार्डनचं नाव आहे. तिथं कमीत कमी म्हणजे 250 वर्षापूर्वीचं एक वडाचं झाड आहे. म्हणजे तिचं लाईफ किती 250 म्हटलं तर आपल्या किती 3 पिढ्या झाल्या म्हणजे आपल्या आजोबाच्या आधीचे समजा थोडक्यात. ते इतकं मोठं ते झाड आहे आणि ते झाड इतकं मोठं आहे की या झाडाला हजारो पारंब्या आहेत असं म्हटलं जातं. किती पारंब्या म्हटल्या त्यांनी 1000. मग त्याच्यावरून अंदाज लावा तुम्ही ते झाड किती मोठं असेल आणि त्या झाडाने परिसर किती मोठा व्यापला असेल. किती मोठा परिसर त्यांनी व्यापलेला असेल. असं एखादं झाडं आपल्या परिसरात आहेत का शोधा. शक्यतो मंदिरांजवळ असतात पाय अशी झाडं आहे वडाची म्हणा किंवा वड पिंपळ तर नाही पण वडच शक्यतो जास्त करून. असं जे एखादं जुनं झाड आहे का की ज्याच्या मुळं वगैरे तुम्ही तिथे चेक करू शकता. आता आपण आपली जी शाळा आहे आपल्या शाळेच्या बाजूलाच इथे आता पहा अलीकडे जे काही आहे म्हणजे चिंचवण कॉलनी जी आहे समजा चिंचवण कॉलनीच्या बाजूला एक महादेव मंदिर आहे आणि गणपती मंदिर. ते महादेव मंदिरच्या एरियामध्ये म्हणजे पिनॅकल जे क्लासेस येतात पिनॅकल क्लासेसची राईट साईड तिथं एक वडाचं खूप मोठं झाड आहे ते सुद्धा तुम्ही ऑब्झर्व करू शकता ते किती मोठं आहे मग. नेक्स्ट, फाइंड आउट. माहिती मिळवायची तुम्हाला काहीतरी. काय माहिती मिळवायची ती. व्हॉट आर द अंडरग्राउंड स्पॉट्स ऑफ प्लांट्स लाईक रॅडिश कॅरट बीट अँड स्वीट पोटॅटो थिक फ्लेशी अँड स्वॅलन. विच पार्ट ऑफ द प्लांट आर दे. मग आता जसं की रॅडिश म्हणजे काय मुळा, कॅरट म्हणजे गाजर, बीट जे आपलं लाल असतं ते स्वीट पोटॅटो आपण त्याला म्हणतो जसं की. मग आता हे जे असते यांचे जमिनीखालचे जे भाग असतात म्हणजे ते कसे असतात जमिनीखाली असतात त्यांचं म्हणजे ते जे फळांमध्ये शक्यतो मोडतात तर मग त्यांचा जो मास आणि फुगीर का असतात म्हणजे ते असे फुगलेले का असतात किंवा फुगीर टाईप ते का दिसत असतात. आणि वनस्पतींचे अवयव कोणते असणार आहेत. तर मग ती जमिनीच्या खाली राहतात तरीसुद्धा पाहता बीट असेल किंवा गाजर किंवा रताळे पण समजा रताळे तर दिलं नाही पण रताळ्याचं पण उदाहरण घेऊया. जमिनीच्या खाली असतात आणि ती कशी असतात फुगलेली असतात एक प्रकारे बटाटे म्हणा. तर असं का असतं त्याबद्दलची तुम्हाला माहिती मिळवायची आहे. नेक्स्ट, टेक्नो सपोर्ट. तुम्ही इंटरनेटची किंवा तंत्रज्ञानाची मदत घेऊन काय करायचं आहे पहा तुम्हाला. कलेक्ट इमेजेस ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ रूट्स अँड सेंड देम टू युअर फ्रेंड्स व्हिया ईमेल. आता वेगवेगळ्या झाडांची मुळांची जी चित्र असणार आहेत झाडांची जी काही मुळं आहेत त्यांची चित्र तुम्हाला जमवायची आहेत आणि ती चित्र तुम्हाला मुलांना म्हणजे तुमच्या मित्रांना ईमेलद्वारे पाठवायची आहे. मग त्यासाठी तुम्हाला ईमेल अकाउंट क्रिएट करावं लागेल. ऑलरेडी आपण ज्यावेळेस मोबाईलवर नेट यूज करतो तर नेट यूज करण्यासाठी म्हणजे समजा नवीन मोबाईल घेतला त्यावेळेसच नेट यूज करण्यासाठी आपल्याला आपलं अकाउंट असलं पाहिजे ईमेल अकाउंट तरच आपलं यूट्यूब नेट हे चालू होत असतं त्या मोबाईलवर. ओके, तर ऑलरेडी तुम्ही मोबाईलवर इंटरनेट वापरता म्हणजे तुमच्या घरच्यांचं कोणाचं तरी ईमेल अकाउंट असतं ऑलरेडी. ओके, आपल्याकडे दुसरे पण बरेचसे ऑप्शन आहे जसं की फेसबुक आहे व्हॉट्सअप आहे. ओके ना. सो तर आता होमवर्कमध्ये तुम्ही काय लिहिणार आहात पहा. आता ॲडव्हेंटियस रूट्स आणि मॉडिफाय रूट्स हा जो पॅसेज आहे हा इंग्लिश टू मराठी लिहायचा आहे तुम्हाला. त्यानंतर हे मेश टाक इथे तुम्ही ते फिगर काढू शकतायत कोणती मेश टाकची जसं की तुम्हाला मग ते ॲडव्हेंटियस रूटची आयडिया येऊन जाईल. नंतर यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये जे काही ट्विन क्वेश्चन्स आहेत त्यांचे आन्सर्स तुम्हाला लिहायचे आहेत. नंतर डू यू नो हे तुम्ही इंग्लिश टू मराठी लिहू शकता.
आणि फाइंड आउटमध्ये जो क्वेश्चन दिला आहे त्याचं देखील आन्सर तुम्हाला लिहायचं आहे. ओके, हा झाला तुमचा आजचा होमवर्क. सो गुड बाय.